आजच्या या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमामध्ये उपस्थित कारागृह अधीक्षक श्री अनुप कुमार कुमरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्री सतीश सोनवणे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्री नागेश कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मुकेश कुमार टांगरे, उपस्थित श्री इरगुडे, डॉक्टर मंगेश गोगवाडे, इतर सर्व कारागृहातले अधिकारी कर्मचारी बांधव बंधू भगिनी व इथं उपस्थित माझ्या सर्व बंधूंनो, मित्रांनो व भगिनींनो, चंद्रपूर जिल्हा कारागृह परिसरातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी यांच्याकरता निवासस्थानाच्या बांधकामाकरता साधारणतः 2 कोटी रुपये आपण DPDCतून मंजूर केले, त्याचं भूमिपूजन संपन्न झालं असं मी घोषित करतो। यासोबतच आपल्याकडे संख्येच्या व्यवस्थेच्या बाहेरची संख्या या कारागृहात आहे। मला आठवतं की मी 4 वर्षापूर्वी याच ठिकाणी जेव्हा आलो होतो एका कार्यक्रमाच्या निमित्ताने, तेव्हा इथं असणाऱ्या व्यवस्थेचा अभाव बघितला आणि 14 कोटी 22 लक्ष रुपयाची मंजुरी दिली। आज चंद्रपूर जिल्हा कारागृहातील 500 बंद्यांकरता नवीन बॅरेजेसचं बांधकाम हे पूर्ण झालं असून त्याचं लोकार्पण झालं असंही मी घोषित करतो। यासोबत काही नवीन कामं मला सुचवण्यात आली आणि या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असंही सांगितलं गेलं। खरं तर जो निधी मागितला त्यापेक्षाही आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचं कारागृह हा फक्त तुरुंग राहता कामा नये, हा धीरे धीरे एक सर्वांसाठी सुधार केंद्र व्हावा, यासाठी जी आवश्यक मदत आहे ती मदत मी करण्याचा निर्णय केला आणि पहिल्या टप्प्यामध्ये 33 कोटी रुपये हे मागितले गेले आहे। या 33 कोटीची व्यवस्था ही कारागृहाच्या एकूण व्यवस्थेकरता आपण निश्चितपणे करू। खरं तर मी बाहेर भाषण तर खूप देतो, कारण मी आमदारही आहे, मंत्री आहे, पण आता मनात बसल्या बसल्या विचार करत होतो की मी तुमच्यासमोर काय म्हणून भाषण देऊ। बाहेर भाषण देताना एखाद्या विषयामध्ये एखाद्या विकास कामाबद्दल आपण सांगतो, पण मी मनात विचार केला की इथं विकास कामं सांगून थोडी होईल। इथं मी हे थोडी सांगू शकतो की मी अतिशय उत्तम मेडिकल कॉलेज बांधतोय, सैनिक शाळा बांधली आहे, टाटा सोबत कॅन्सर हॉस्पिटल बांधून आता पूर्ण होते आहे, मी SNDT युनिव्हर्सिटी 600 कोटीची विद्यार्थिनीसाठी बांधतोय। मला वाटतं की त्याचा उपयोग नाही। काही छोट्या छोट्या गोष्टी सांगून मी माझं भाषण थांबेन। खरं तर मी जेव्हा आलो तेव्हा जयगर साहेबांना विचारत होतो की एकूण कैदी किती, ते म्हणाले 720 कैदी आहे। मग विचारली क्षमता किती, ते म्हणाले 486च्या आसपास आमची क्षमता आहे। क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहे, म्हणजे ज्या बॅरॅकमध्ये कॅपॅसिटी 300 असेल तिथं 40 जण बसावं लागतं। आणि म्हणून मी जयगर साहेबांना पहिल्यांदा सांगितलं की ही क्षमतेमध्ये वाढ करा। मग दुसरा प्रश्न केला की इथे जे कैदी आहेत त्यांची दिनचर्या काय। मला सांगितलं गेलं की आम्ही इथं पुस्तकं वाचायला देतो, वाचनालय आहे, प्रत्येक बॅरेकमध्ये चेस आहे म्हणजे बुद्धिबळ आहे, आणि काही खेळाचे प्रकार आहे। पण मला जर कोणी विचारलं की निश्चितपणे कारागृहात राहणं म्हणजे एक मानगतर शिक्षा आहे आणि मानगतर दीक्षा आहे। जर आपण ज्या कारणाने या कारागृहात आलो ते कारणच समूळ नष्ट करता आलं तर परवा तर आपण प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला केली,
पण तिथं जेव्हाही प्रभू रामाचं नाव येतं तेव्हा महर्षी ऋषी वाल्मिकीचं नाव येतं. आणि वाल्मिकीच्या कथेमध्ये वाघ्याचा वाल्मिकी ही कथा तर तुम्ही ऐकली, मी ऐकली आहे. आणि या माध्यमातून या जेलमध्ये आपल्याला काही बदल करता येईल का? श्री जे या कारागृहाचे कुमरेजी अधीक्षक आहे त्यांना मी निश्चितपणे जर पुस्तकांच्या बाबतीमध्ये माझ्या मदतीची आवश्यकता लागत असेल तर उत्तमातले उत्तम पुस्तक हे वाचायसाठी कैद्यांना मी माझ्या स्वतःच्या निधीतून उपलब्ध करून द्यायला तयार आहे. कारण नवीन जेल बांधणं हे काही पराक्रमाचं प्रतीक नाही. कधी कधी मग भीती वाटते की पाषाण युगात बरं होतं, पण पाषाण युगापासून पाषाण हृदयापर्यंत जर समाजाचा प्रवास होत असेल तर चिंतेची बाब आहे. जेल बांधण्यासाठी मी 33 कोटी देणे हे तर मी देईल, पण जर पुस्तकासाठी जर मी 5 लाख 10 लाख ही खर्च केले तर मला वाटतं की मग तुम्हाला जेल जास्त बांधायची आणि बऱ्याच जास्त बांधण्याची आवश्यकताच पडणार नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये राम आहे आणि रावणी आहे असा कोणीच माणूस नाही जगात. संत जरी असेल तरी त्याच्या मनात हे द्वंद्व अनेक वर्षापासून सुरू आहे. फक्त अडचण एवढीच आहे की या द्वंद्वामध्ये पुस्तकं चांगली वाचली तर या द्वंद्वामध्ये आपण रामाच्या बाजूने उभे राहतो आणि हे द्वंद्व संपुष्टात येतं. मी इथं आल्यावर तुम्हाला सदिच्छा काय देऊ हेही मनात विचार करत होतो. मी असं तर म्हणू शकत नाही की आत्ताच्या आत्ता तुम्ही बाहेर जावं, अशी सदिच्छा तर मी देऊ शकत नाही कारण बांधील आहे. पण मी एवढी सदिच्छा मात्र देऊ शकतो की ईश्वर तुम्हाला भरभरून आशीर्वाद सुख समाधान देव. आणि जेव्हा केव्हा तुमची शिक्षा संपेल तेव्हा मात्र इतर समूहांनी, समाजांनी, जातींनी, वर्गांनी, परिवारांनी तुमचं कौतुक करावं अशी सद्बुद्धी ईश्वरांनी तुम्हाला द्यावी. तुमच्या हातून इतकं उत्तम काम व्हावं की वाघ्याचा वाल्मिकी ही मन खरोखर यथार्थ व्हावी या दृष्टीने आपण काम करावं. आणि यासाठी आपल्या सर्वांना सदिच्छा, शुभकामना. मला माहीत नाही कारण मागे अंधार आहे, काही लोक कदाचित माझे परिचितही असू शकतात. मी इथून काही चेहरे बघू शकत नाही आहे कारण माझ्या डोळ्यावर इकडे फोकस लाईट आहे. पण मला विश्वास आहे की एक दिवस तो दूर नाही. आता तुम्ही अंधारात आहात पण चांगलं काम कराल तर निश्चितपणे फोकसमध्ये याल, प्रकाशात याल हाही विश्वास माझ्या मनात आहे. बाकी इतर व्यवस्थेच्या बाबतीमध्ये मी जगर महोदयांशी बोललो आहे. जगरही चांगले आहेत आणि इतर व्यवस्थेच्या बाबतीत ते निश्चितपणे मदत करेल. आणि यासाठी या वातावरणात बदल व्हावा म्हणून जो निधी मग 33 कोटी सांगण्यात आला. श्री टांगलेजी तुम्ही पुढे जा आणि आता तर आचारसंहिता लागेल पण जून जुलैमध्ये मात्र याचं टेंडर काढून इथं चांगल्या व्यवस्था निर्माण करा. आपण आता याला सुधारगृह म्हणतो, जेल म्हणत नाही. ज्या काही आपल्याला सुधारणा शिकायच्या आहे मला वाटतं की हे सुद्धा आयुष्याच्या जीवनाचं एक तत्व शिकवणारं महाविद्यालयच आहे. या महाविद्यालयातला प्रत्येक विद्यार्थी उत्तम संस्काराची पदवी घेऊन बाहेर निघेल हा विश्वास आहे. आणि मी जसं सांगितलं तर मग पुस्तकाची यादी करा. जेवढी पुस्तकं तुम्हाला वाचायला पाहिजे तेवढी मी उपलब्ध करून देईल. खूप खूप धन्यवाद.